आणि यानंतरची बातमी, गेली अनेक वर्ष मुंबई आणि पुणे किंवा पुणे आणि मुंबई हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेतून मिस झालेल्या एका लिंकची। बातमी मिसिंग लिंक प्रोजेक्टची। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प येत्या 1 तारखेला प्रवाशांसाठी खुला होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होते। एक्सप्रेसवेवरील लोणावळा घाटाचा टप्पा संपूर्णपणे बायपास करून सह्याद्री पर्वतरांगेच्या पोटातून जाणारा हा मिसिंग लिंक प्रकल्प। यामुळे प्रवाशांचा किमान अर्धा ते 1 तासाचा वेळ वाचणार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले 6 महिने ट्रक्स किंवा कंटेनर्स यांना या मार्गावर प्रवेश नसेल, त्यामुळे कार्स आणि बसेसना व्यवस्थित प्रवास करता येईल। दोनही दिशांना प्रत्येकी 4 मार्गिका आहेत, त्यामुळे एखादं वाहन बंद पडलं तरी वाहतुकीची कोंडी होणार नाही अशी अपेक्षा आहे। मुळात मिसिंग लिंक हे एक्सप्रेसवेचा आराखडा तयार करताना त्यामध्ये समाविष्ट होती, पण तेव्हा निधी पुरेसा नव्हता, त्यामुळे तेव्हाच्या युती सरकारनं घाटाचा पर्याय स्वीकारला। पण नंतर वाहनांची संख्या काही पटीने वाढत गेली, सतत वाहतुकीची कोंडी होऊ लागली आणि लोकांचे अनेक तास वाया जाऊ लागले। त्यामुळे या मिसिंग लिंकची गरज जास्त भासू लागली। 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली। शापूरजी पालनजी समूहाच्या एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला याचं कंत्राट मिळालं। याच कंपनीने या आधी सुद्धा असे अनेक कठीण प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आणि मिसिंग लिंकचा प्रकल्प हा आणखी एक असा प्रकल्प जो कठीण दिसत होता पण आता पूर्ण झालाय। पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि व्हायडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल। पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल। या प्रकल्पासंदर्भात आणखी माहिती बघूया। प्रकल्पाची लांबी आहे 13.30 किलोमीटर आणि प्रत्येकी 4 म्हणजे मुंबईच्या दिशेने 4 आणि पुण्याच्या दिशेने 4 अशा 8 मार्गिका आहेत। 6,695 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी झालाय। एफकॉन्स या कंत्राटदाराने हा प्रकल्प पूर्ण केला। या प्रकल्पामध्ये 2 मोठे पूल आहेत, 2 बोगदे आहेत। बोगद्यांची लांबी ही प्रचंड मोठी आहे। टायगर खोऱ्यातील पुलाची उंची ही 180 मीटर आहे। केबल पूल हा या प्रकल्पातला एक मोठा आकर्षण आहे। अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती होती इथं बांधकाम करताना आणि त्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलाय। 1.75 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटरचे 2 बोगदे आहेत, म्हणजे जवळपास 9 किलोमीटरचा एक बोगदा आहे। जगातील सर्वात रुंद बोगद्यांच्या यादीमध्ये या बोगद्याचा समावेश आहे। 23.5 मीटर इतकी रुंदी आहे या बोगद्याची, म्हणजे 9 किलोमीटर लांब आणि 23 मीटर रुंद। लोणावळा तलावाच्या खाली म्हणजे लोणावळा तलावाच्या पोटातून 180 मीटर खालून हा बोगदा जातो। 2019 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली, पण मध्ये कोविड आला आणि त्यामुळे हा प्रकल्प रखडला। प्रवासी वाहनांना त्यामुळे आता घाटामधून जाण्याची गरज नाही। अनेक हेअरपिन सेक्शन्स आहेत, तिथून जाण्याची आता गरज नाहीये। वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागणार नाही आणि एकूण जो मुंबई पुणे प्रवासाचा वेळ आहे तो किमान 30 मिनिटांनी वाचेल। 6 किलोमीटरचा प्रवास कमी होणार आहे आणि पहिले 6 महिने म्हणजे आता प्रकल्प 1 तारखेला सुरू झाला की पहिले 6 महिने अवजड वाहनांना म्हणजे कंटेनर्सना किंवा मोठ्या ट्रक्सना इथे प्रवेश दिला जाणार नाहीये। 6 महिन्यांनी एकदा हा रस्ता बऱ्यापैकी वापरला गेला की मग आढावा घेतला जाईल आणि मग अवजड वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही असा निर्णय होईल। पुण्याकडे जाताना खालापूर टोलनाक्याच्या नंतर या मिसिंग लिंकची सुरुवात होईल। म्हणजे एक्सप्रेसवे घेतल्यानंतर अगदी काही वेळामध्येच तुम्ही मिसिंग लिंकला लागाल। मग मुंबईकडे जाताना लोणावळा घाट सुरू होण्या अगोदर या मिसिंग लिंकची सुरुवात होईल।